नमस्कार, मी श्रुती राहुल. झी24 तासच्या न्यूजरूम लाईव्ह या बुलेटिनमध्ये आपलं खूप खूप स्वागत करते आहे. राज्याच्या अनेक भागात सध्या दमदार पाऊस होतोय. विशेषतः नागपूर चंद्रपूरमध्ये पावसानं मोठं नुकसान केलेलं आहे. तर इकडे कोल्हापूरमध्ये सध्या नदी जी आहे ती इशारा पातळीकडे पंचगंगेची चाललेली आहे. या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर पावसासंदर्भातले नेमके अपडेट्स काय आहेत राज्यभरातले ते जाणून घेणार आहोत. मराठवाड्यात पावसाची दमदार प्रतीक्षा आहे त्याबाबतही जाणून घेणार आहोत. यासह राजकीय घडामोडींचा सुद्धा आढावा न्यूजरूम लाईव्ह बुलेटिनमध्ये. मात्र सुरुवातीला हेडलाईन्स. मुंबईत पुढील 24 तासात अतिमुसळधार पावसाची शक्यता. तिन्ही मार्गांवरील लोकल ट्रेन उशिरानं, रस्ते वाहतूकही मंदावली. कोल्हापुरात पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली. प्रशासन अलर्ट मोडवर. सातारा, सांगलीतही जोरदार पाऊस. धरणांच्या पाणी पातळीत वाढ. संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून. जनतेला दिलेली गॅरंटी पूर्ण करणार पंतप्रधानांचं आश्वासन. तर कावड यात्रा, नीटसह विविध मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याची विरोधकांची रणनीती. काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकरांनी घेतली अशोक चव्हाणांची भेट. 2 दिवसांपूर्वीही भाजप नेते संजय उपाध्याय यांची भेट घेतल्यानं अंतापूरकर भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा. आमदार फोडण्यासाठी पैसे आले कुठून? ईडी सीबीआय चौकशी लावून फडणवीसांना अटक करा. संजय राऊतांची गृहमंत्री अमित शहांकडे मागणी. शरद पवार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार. मराठा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करणार. आणि विरोधकांचा सोडा, ओबीसीतून आरक्षण देणार का? मनोज जरांगेंचा फडणवीसांना सवाल. आरक्षण देत नसाल तर सत्तेत यावं लागेल, जरांगेंचा इशारा. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी महत्त्वाची आहे. चंद्रपूरच्या मूल परिसरात उमा नदीला पूर आलेला आहे आणि या पुराच्या पाण्यानं शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे. नदीकाठचा संपूर्ण शेतीचा परिसर जो आहे तो पाण्याखाली गेलेला आहे. मोठं नुकसान उमा नदीच्या पुरानं मूल परिसरात शेतीचं केलेलं आहे. चंद्रपूरच्या अनेक भागात मुसळधार पावसाचा फटका बसलेला आहे. ही सध्याची आपण चंद्रपुरातली ड्रोन दृश्य पाहतोय. मात्र पावसामुळे मोठं नुकसान चंद्रपूरमध्ये झालेलं आहे. अनेक गावांमध्ये, घरांमध्ये पाणी शिरलेलं होतं. संसारोपयोगी साहित्याचं नुकसान झालेलं होतं आणि आता नदीकाठच्या शेतीचं मोठं नुकसान मूल परिसरात झालेलं आहे. अधिकची माहिती आपले प्रतिनिधी आशिष अंबाडे यांच्याकडून घेऊया. आशिष, आत्ताचे नेमके पावसाचे अपडेट्स काय आहेत? आणि तर चंद्रपूरमध्ये पावसामुळे मोठं नुकसान झालेले याचे अपडेट्स आपल्या प्रतिनिधींकडून घेऊच. मात्र ही दृश्य आपण पाहतोय, ड्रोन दृश्य आहेत चंद्रपुरातली. खरं तर चंद्रपूरमध्ये गेले 2 ते 3 दिवसापासून मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान होतं आहे. तर ही ड्रोन दृश्य आहेत चंद्रपुरातली. सध्या मूल परिसरात, मूल शहराच्या वेशीपर्यंत उमा नदीच्या पुराचं पाणी आलेलं आहे. मूल परिसरात संपूर्ण शेती ही पाण्याखाली गेलेली आहे. आणि एक महत्त्वाची घडामोड आहे ती म्हणजे भंडारा जिल्ह्यात सुद्धा मुसळधार पावसामुळे हाहाकार माजलेला आहे. अनेक नद्यांना पूर आलेला आहे. विशेषतः ओपारा भागात सध्या पुरामुळे मोठं नुकसान झालेलं आहे. पुराचा मोठा फटका हा ओपारा गावाला बसलेला आहे. तर 300हून जास्त घरांमध्ये इथे पाणी शिरलेलं आहे. 2 दिवसापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस होतोय. त्यामुळे ओपारा गावात पूर्णपणे पुराचं पाणी शिरलेलं आहे. अनेकांचे संसार उघड्यावर आलेले आहेत. तर पुरात वाहून जाणाऱ्या एकाला वाचवण्यात बचाव पथकाला यश आलं. सध्या पूरग्रस्त नागरिकांना शासकीय गोदामात स्थलांतरित करण्याच्या सूचना तालुका प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. मात्र भंडारा जिल्ह्यात सुद्धा मुसळधार पावसानंतर अनेक भागांमध्ये पुराचा वेढा आहे. तर कोल्हापुरात सुद्धा दमदार पावसानंतर पंचगंगेनं इशारा पातळी ओलांडलेली आहे. खरं तर कोल्हापूरच्या परिसरात दमदार पाऊस होतोय. अनेक नद्या या पात्राबाहेर आलेल्या आहेत. पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडलेली आहे.
आणि पंचगंगा नदीची आता धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरू आहे। 43 फुटाची धोक्याची पातळी आहे। मात्र आता कोल्हापूर प्रशासन आधीच अलर्ट मोडवर आलेला आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। ही दृश्य आपण पाहतोय राजाराम बंधाऱ्यावरून घेतलेली पंचगंगेच्या पाणी पातळीची ही संपूर्ण दृश्य। या सगळ्याबाबतचाच आढावा आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी घेतलाय। अखेर पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडलेली आहे। तिची वाटचाल जी आहे ती आता आपण पाहतोय धोका पातळीकडे सुरू झालेली आहे। मी उभा आहे राजाराम बंधाऱ्यावर। आपण पाहू शकतो की 39 फूट इतकी पंचगंगेची पाणी पातळी राजाराम बंधाऱ्यावरली झालेली आहे। इथून पुढच्या काळात म्हणजे एकूणच आपण पाहतोय 43 फूट ही धोका पातळी आहे, त्याकडे नदीची वाटचाल सुरू झालेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वच नद्या आपण पाहतोय दुथडी भरून वाहत आहेत, त्यामुळे नद्यांचं पाणी जे आहे ते पात्राबाहेर पडलेलं आहे। त्यामुळे आपण पाहतो की प्रशासनानं आधीपासूनच नदीकाठच्या गावांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। पण एकूणच आपण पाहतोय की धोका पातळी पूर्ण होईपर्यंत अनेक गावं जे आहेत ते आपले साहित्य असेल किंवा जनावर असेल किंवा स्वतः त्या ठिकाणाहून स्थलांतरित होत नसतात। त्यामुळे प्रशासन आता त्या सर्वांना कशा प्रकारच्या सूचना देते पाहणं महत्त्वाचं आहे। कोल्हापूर शहर परिसर किंवा कोल्हापूरच्या पूर्व भागात आपण पाहतोय की पावसाचा जोर म्हणावा तितका नाही आहे, त्यामुळे ही चांगली गोष्ट म्हणावी लागेल। पण पश्चिम भागात मात्र पाऊस अक्षरशः ओततोय अशा प्रकारची स्थिती आहे। त्यामुळे कशा प्रकारची स्थिती या नदीची राहील हे आपल्याला संध्याकाळी किंवा सकाळपर्यंत कळेल। त्यामुळे मिथुनसह प्रताप नाईक, जी24 तास, कोल्हापूर। आणि थेट जाणार आहोत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतायत। ही आपली दुसरी एक महत्त्वाची योजना आहे। त्याच्यामध्ये आपण ह्या महिलांना, आता काही महिला तुमच्यातल्या देखील गॅस सिलेंडर वापरत असतील ना, हात वर करा। गॅस सिलेंडर वापरणाऱ्या महिलांनी बऱ्यापैकी गॅस सिलेंडर वापरतात। आता ते गॅस सिलेंडर महाग झाले। आम्हाला काही जण म्हणतात आम्ही फिरत असताना की बाबा एवढे महाग झाले, आम्ही कसं करायचं, कसं जगायचं। आम्हाला सगळं देता येत नाही, परंतु सरकार चालवत असताना रस्ते झाले पाहिजेत, लाईट पाणी मिळालं पाहिजे, सुधारणा झाल्या पाहिजेत, शाळा कॉलेजेस झाले पाहिजेत, तिथं स्मशानभूमी झाली पाहिजे, दफनभूमी झाली पाहिजे, गार्डन झालं पाहिजे, त्याच्यामध्ये क्रीडांगण झालं पाहिजे, ज्या मूलभूत गरजा, भाजी मंडई झाली पाहिजे, अशा सगळ्या गरजा तुम्हाला देण्याचं काम आम्ही लोक करतोय। आणि ह्या गोष्टी करत असताना तिथं महिलांना मदत म्हणून गॅस सिलेंडरची किंमत वाढली म्हणून दरवर्षी 3 गॅस सिलेंडरचे पैसे त्या महिलेच्या अकाउंटला दरवर्षी आम्ही देणार आहोत। 3 गॅस सिलेंडर म्हणजे त्याच्यामध्ये महिलांनो हे आपण देतोय का, तर तुम्हाला फुलाची पाकळी ही तुमच्या सरकारकडनं तुम्हाला त्या ठिकाणी मिळते। ही एक योजना आम्ही महिलांच्या करता आणलेली आहे। आता विरोधक म्हणतात हा चुनावी जुमला आहे। हा चुनावी जुमला नाही। मी 10 वर्ष अर्थसंकल्प सादर करतोय, फार विचारपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी माझ्या गरिबांना देण्याच्या करता आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्याला निश्चितपणे यश मिळणार। परमेश्वर आपल्याला त्याकरता आशीर्वाद देतोय। पांडुरंगांनी आपल्याला आशीर्वाद दिलेले आहेत आषाढी एकादशीला, त्याबद्दल आपण अजिबात मनात कुठली काळजी करू नका। ते पैसे तुम्हाला उत्पन्न पण तसंच मध्यमवर्गीय आणि गरीबाच्या करता 2.5 लाखाच्या पर्यंत अशा पद्धतीनं त्यांना मिळणार। मध्ये मला एक महिला म्हणाली की दादा हे तुम्ही देताय, पण 4 चाकी वाहन शेतकऱ्यांना जमिनीची अट काढून टाकली। जमीन किती का असेना, उत्पन्न त्याचं 2.5 लाखाच्या आतमध्ये असलं पाहिजे आणि त्यांच्या दारात ट्रॅक्टर असला तरी त्यांना मिळेल 2.5 लाखाच्या आत उत्पन्न असेल तर। पण एक भगिनी मला मध्ये भेटली, म्हणली दादा हे काय बरोबर केलं नाही। म्हणलं का ग काय झालं? ती म्हणाली की दादा माझ्या मिस्टर ड्रायव्हर आहेत आणि ते ड्रायव्हर म्हणून ज्या मालकाचं काम करतात, बऱ्याचदा रात्री उशीर होतो म्हणून मालक म्हणतो गाडी घेऊन जा आणि सकाळी 8 वाजता ड्युटीला ये। त्याच्यावर ती गाडी येतील माझ्या दारात उभी राहते। ती कशामुळे राहते? नवरा ड्रायव्हर आहे म्हणून। मी मालकी नाही म्हणून नाही, मालक आहे त्याचा वेगळाच। आणि उद्याच्याला तुमची लोक फॉर्म भरायला आले आणि 4 चाकी वाहन बघितलं की मला काट मारतील आणि पुढे जातील।
त्यामध्ये तुम्ही काळजी करू नका. काहींचे मिस्टर पती ड्रायव्हर असले तरी मालक त्याचा वेगळा आहे. तुम्ही 2.5 लाखाच्या आतमध्ये बसताय, तुम्हाला देखील 1500 रुपये महिन्याला मिळणार. त्याच्यावर ड्रायव्हर असणाऱ्या पत्नींनी, नवरा ड्रायव्हर असणाऱ्या पत्नींनी काळजी करण्याचं कारण नाही. त्यामध्ये ह्याही पद्धतीचा आपण निर्णय घेतलेला आहे. मायमाऊलींनो, हे सगळे निर्णय घेत असताना आम्हाला विरोधक म्हणले आता ह्यांना बहिणींचा, ह्यांना मातांचा पुळका आला आणि मग काय वाईट झालं. ते पण राज्यकर्ते म्हणून काम करत होते ना विरोधक. कधी दिलं का त्यांनी? कधी विचार केला का? गरिबाला कुठंतरी इतरांच्या बरोबर आणण्याच्या करता प्रयत्न करण्याच्या करता त्यांचं काम नव्हतं का? आणि आमच्या अर्थसंकल्पाला मात्र शिव्या देतात, नावं ठेवतात, चुनावी जुमला म्हणतात. ही गोष्ट बरोबर नाही आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही ह्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्यावर विश्वास ठेवा. महिलांनो, मायमाऊलींनो, ह्या फॉर्म भरताना कुणाला 1 रुपया देखील द्यायचा नाही. बऱ्याचशा बँकांनी तुमचं खातं 0 रक्कम असली तरी उघडण्याचा निर्णय घेतलेला आहे, बऱ्याचशा बँकांनी. त्याच्यामुळं काळजी करायचं कारण नाही. फॉर्म भरताना जर आमच्या अधिकाऱ्यांनी कुणी पैसे मागितले तर आमच्या कुणाच्या लक्षात आणून द्या. मध्ये 2-3 प्रकार झाले, त्यांना आम्ही डिसमिस करून टाकलं, कामावरून काढून टाकलं. हा तुमच्याकरता खास योजना दिलेली आहे. त्याच्यामध्ये तुमच्याकडनं पैसे घेण्याचं कारण नाही, उलट दर महिन्याला आम्ही तुम्हाला पैसे देणार आहोत. त्याच्यामुळं कुणी याच्यामध्ये वेडेवाकडे प्रकार केले तर मला प्रशासनामध्ये माझी लाडकी बहीण योजनेमध्ये काम करत असणाऱ्या सर्वांना विनंती करायची, कृपा करून माझ्या बहिणीकडनं, माझ्या मायमाऊलीकडनं 1 रुपया देखील मागायचं धाडस कुणी करू नका. कारण तो फॉर्म भरून घेण्याच्या करता आधी ती 50 रुपये आपण वेगळे त्यांना देतोय, सरकार देते, तुम्हाला द्यायचं कारण नाही. म्हणजे एक अंगणवाडीमधली भगिनी आली ते फॉर्म भरून घेत असेल तर तो एक फॉर्म भरला आणि तो ऑनलाईन झाला, सगळा लाभ व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी असल्या तर त्यांना आम्ही 50 रुपये देतोय ना वेगळे. म्हणजे उद्याच्याला 2.5 कोटी जर महिला ह्याच्यात झाल्या तर 50 गुणिले 2.5 म्हणजे जवळपास 125 कोटी ना. 125 कोटी रुपये आम्ही तुमच्याकरता वेगळे काढून त्यांना दिले, तुम्ही द्यायचे नाही. तुमचा तो अधिकार काय, तुम्हाला 1,500 रुपये महिना त्या ठिकाणी मिळाले पाहिजेत. ह्या पद्धतीनं आपली ती योजना आहे. आता विरोधकांनी काय सुरू केलं की म्हणले बहिणींना दिलं, भावांना काय. अरे बहिणी सक्षम झाल्यानंतर जगामध्ये जिथं महिलांना मान सन्मान प्रतिष्ठा आर्थिक बाबतीमध्ये सक्षम केले जातं ते देश पुढे गेलेले. आणि ज्या देशामध्ये महिलांना दुय्यम वागणूक दिली जाते, हे थांब तू नंतर जेवायला घालताना पण पहिलं मुलाला द्यायचं, काय चांगलं असेल ते मुलाला, मुलीला काय तुला राहू दे, तू जरा बाजूला राहा, असा भेदभाव काही जण करतात. किंवा उद्या 12वी मुलगा आणि मुलगी झाली तर मुलाला शिक्षण द्यायचा प्रयत्न करतात, मुलीला म्हणतात काय तू कुठेतरी सून म्हणून जाणार आहे, आता आपल्याकडे पैसे नाही, बस तशीच घरात, आता लग्न करायचंय. तिचा अधिकार नाही का? तिला शिकण्याचा अधिकार नाही? ती उद्या चांगलं शिकली तर ती पण मोठी कोण कलेक्टर होऊ शकते, डॉक्टर होऊ शकते, इंजिनियर होऊ शकते, पायलट होऊ शकते. तर लाडकी बहीण योजनेबद्दल अजित पवार बोलत होते आणि हा चुनावी जुमला नाहीये असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर आता राज्यातल्या इतर महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत सुपरफास्ट. सांगलीच्या शिराळा तालुक्यात धुवाधार पाऊस पडतोय. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात तर अतिवृष्टी आहे. गेल्या 24 तासात इथे तब्बल 148 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली.
साताऱ्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासात मुसळधार पाऊस झालेला आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात धरणात 6 टीएमसी पाणीसाठा वाढलाय. धरणात 69,519 क्युसेक इतक्या वेगानं पाण्याची आवक सुरू आहे. भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय. जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदी पवनी जवळील गोसेखुर्द पाटबंधारे प्रकल्पाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. गोसेखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे 1 मीटरनं उघडण्यात आलेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. खेड तालुक्यातील कळमोडी धरण 100% भरलंय. पुणे जिल्ह्यातील 100% भरलेलं हे पहिलं धरण ठरतंय. सांडव्यावरून आरडा नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी असा इशारा देण्यात आला. पुण्यातील धरण साखळी क्षेत्रात पुरेसा पाऊस झाला आहे. त्यामुळे पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 4ही धरणांमध्ये सध्या पुरेसा पाणीसाठा आहे. खडकवासल्यात 74%, पानशेतमध्ये 57%, वरसगाव 44% आणि टेमघरमध्ये 38% पाणीसाठा जमा झाला. मावळमध्ये पवना धरणातील पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे. पवना धरण परिसरात समाधानकारक पाऊस पडलाय. त्यामुळे पवना धरणात 45% पाणीसाठा जमा झालाय. पिंपरी चिंचवड आणि मावळमधील 44 गावांचा पाणी प्रश्न मिटलाय. यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील मोझर इजारा गावालगतचा नाला फुटला. त्यामुळे पुराचं पाणी थेट शेतात शिरलंय. यावेळी पाण्याच्या वेगानं शेतातील पिकं आणि जमीन खरडून निघाली. अनेक शेतांना तळ्याचं स्वरूप आलंय. प्रशासनानं ताबडतोब भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. हिंगोली जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. गेल्या 24 तासात 8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रात्री झालेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचलं. वर्ध्यातील हिंगणघाट तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलं. वडनेर नजीकच्या जागोना शिवारात बंधाऱ्याचं पाणी शिरल्यानं शेतीचं मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्यांच्या कापूस आणि सोयाबीन पिकाला धोका निर्माण झालाय. जळगावच्या पारोळा तालुक्यातील बोरी नदीवरील केटीवेअर बंधारा तोडण्यात आलाय. गावकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मिटावा यासाठी 4 वर्षापूर्वी हा बंधारा बांधण्यात आला. मात्र बंधाऱ्यावर पुलाच्या कामासाठी ठेकेदारानं बंधारा फोडला. त्यामुळेच शेतकऱ्यांसाठी अडवलेलं पाणी वाहून चाललंय. रत्नागिरीच्या काजळी नदीनं रौद्र रूप धारण केलंय. मुसळधार पावसामुळे नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. सध्याची पाणी पातळी 18 मीटरहून अधिक आहे. रत्नागिरीतील सोमेश्वर मोहल्ला इथे गुडघाभर पाणी साचलंय. 12 तासांहून अधिक काळ पाण्याचा वेढा कायम आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय. सततच्या पावसामुळे रत्नागिरीतल्या निरखुणे चिंद्रवली इथला रस्ता वाहून गेलाय. त्यामुळे गावकऱ्यांना मुख्य बाजारपेठेत जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. दरम्यान तातडीनं याबद्दल कारवाई व्हावी अशी मागणी ग्रामस्थ करतायत. सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या संततधार पावसामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे कृष्णा नदीचं वाढलेलं पाणी पलूस तालुक्यातल्या औदुंबर इथल्या दत्त मंदिरात शिरलंय. भाविकांसाठी मंदिर प्रवेश बंद करण्यात आलाय. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील मणदूर इथला फरशी पूल वाहून गेलाय. गावातील सम्राट अशोक नगर इथे असणाऱ्या ओढ्यावरील हा फरशी पूल पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे वाहून गेला. यामुळे इथली वाहतूक बंद करण्यात आली आहे. महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर दरड कोसळली. वाघेरा गावाजवळ दरड कोसळल्यानं काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती. प्रशासनानं नंतर एकेरी वाहतूक सुरू केली आहे. घटनास्थळी जेसीबीच्या सहाय्यानं उरलेली दरड हटवण्याचं काम सुरू आहे. अमरावतीच्या धामणगाव शहरातील टिळक चौकात घराची भिंत कोसळून 4 जण जखमी झाले. आज पहाटेच्या सुमारास ही भिंत कोसळली आहे. जखमींमध्ये एक महिला, पुरुष आणि 2 लहान मुलांचा समावेश आहे. लोणावळ्यात धोकादायक पर्यटन करणाऱ्या 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. भुशी डॅम परिसरातील घटनेनंतर लोणावळा पोलिसांकडून सुरक्षेच्या दृष्टीनं कारवाई सुरू आहे. 2 आठवड्यात पोलिसांनी तब्बल 46 पर्यटकांवर गुन्हा दाखल केलाय.
मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा अवघा 4.13% आलाय। यात पावसाळा सुरू होऊन 2 महिने होत आले तरीही दमदार पाऊस झालेला नाहीये। धरण क्षेत्रात दमदार पावसाचा अभाव आहे। केवळ 2 महिने पिण्यासाठी पुरेल इतकाच पाणीसाठा असल्याची माहिती पाटबंधारे विभागानं दिली आहे। ठोकून काढा या फडणवीसांच्या वक्तव्यावर राऊतांनी हल्लाबोल केला। ठोकून काढा म्हणजे काय? गृहमंत्री गुंडांची भाषा वापरतायत। गृहमंत्री पदाचा राजीनामा देऊन ठोकशाहीची भाषा करून दाखवा आणि दम असेल तर ईडी सीबीआय बाजूला ठेवून मैदानात या असं आव्हान राऊतांनी दिलं। गृहमंत्री म्हणून केलेली भाषा। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना अटक करा आणि ईडी चौकशी लावा अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे। विधान परिषद निवडणुकीत मवियाचे 20 आमदार फोडले असं फडणवीस म्हणाले। त्यांनी आमदारांना किती पैसे दिले याची अमित शहांनी चौकशी करावी असं राऊतांनी म्हटले। खासदार सुप्रिया सुळेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना शुभेच्छा दिल्या। अजित पवारांचा आज वाढदिवस असल्यानं उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा अशा आशयाची शुभेच्छा सुप्रिया सुळेंनी दिली आहे। कावड यात्रेबाबत उत्तर प्रदेश सरकारनं काढलेल्या आदेशाला एनडीए आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं विरोध केलाय। संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल आयोजित केलेल्या बैठकीत पक्षानं या आदेशाला विरोध केला। 4 ऑगस्टला उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत। इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची ते भेट घेणार आहेत। महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षानं विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत चर्चा करावी असं म्हणणं आहे उद्धव ठाकरेंचं आणि या दौऱ्यादरम्यान या चर्चेची शक्यता आहे। नाना पटोले आज रात्री दिल्लीला जाणार आहेत। पक्षश्रेष्ठींसोबत उद्या बैठक होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांची उद्या दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत बैठक होणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा आढावा आजपासून घेत आहेत। आजच्या आढावा बैठकीला सुरुवात झाली आहे। पदाधिकारी राज ठाकरे यांना आपापल्या जिल्ह्यातील अहवाल सादर करणार आहेत। याकरता देखील शेतीच्या पाण्याच्या करता जी पावलं उचलता येतील। जायकवाडी धरण जुनं होतं परंतु त्या बाबतीमध्ये आपण मुळा धरण आपलं जुनं असेल। ही असे वेगवेगळ्या प्रकारची धरणं ही आपल्या निवंडे तर मीच त्या खात्याचा मंत्री असताना आम्ही पूर्णत्वाला नेलं। इथं कपिल पवार बसलेत त्यांनाही आठवत असेल संगमनेरचे। ह्या पद्धतीनं बंधू भगिनींनो आपण पुढे गेलेलो आहे। म्हणजे आम्ही भूतकाळात काम केलेलं आहे, वर्तमान काळात म्हणजे आत्ताचा काळ ह्याच्यात अतिशय उत्तम माझ्या माय माऊलींच्या करता अर्थसंकल्प बजेट आम्ही तुम्हाला दिलेलं आहे। त्याच्यामध्ये सर्व गरीब घटकाला सामावून घेण्याचा प्रयत्न आम्ही या निमित्तानं केलेला आहे आणि भविष्यात देखील उद्या जनतेच्या करता जे काही करावं लागेल त्यांच्या मदतीच्या करता, त्यांच्या कल्याणाच्या करता, त्यांच्या सर्वांगीण विकासाच्या करता ते करण्याच्या करता आम्ही आमचं संपूर्ण जीवन समर्पित करतोय। हे देखील आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्यावं अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे। त्याच्यामध्ये आपल्या इथं महिला बचत गटाच्या करता देखील आम्ही चांगल्या प्रकारे योजना आणलेली आहे। पूर्वी आपण 15,000 देत होतो ना, आता आम्ही 30,000 केलेले आहेत। अनुदान 30,000 रुपये एकेका महिला बचत गटाला आपण अनुदान त्या ठिकाणी देतोय। त्याचा फायदा घ्या। त्या संदर्भात आदिती आपण एक अशी पत्रिका काढू की महिलांना मी महत्त्वाच्या 5-6 योजना तुम्हाला सांगितल्या परंतु ह्याच्यापेक्षा वेगळे आणखीन मुलगी जन्माला आली की काही घरात नाकं मुरडतात परंतु मुलगी जन्माला आल्या तर ती मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर ती 1,01,000 एवढे पैसे तिला टप्प्याटप्प्यांनी देण्याची आम्ही व्यवस्था केली। जन्माला आल्यापासून 18 वर्षापर्यंत 1,01,000। मग ती 5 वर्षाची झाल्यावर ती नंतर पुन्हा हायस्कूलला गेल्यावर अशा पद्धतीची लेक लाडकी योजना ही पण आणली आहे आपण मुलींच्या करता। अशा खूप चांगल्या योजना मायमाऊलींनो, मुलींनो तुमच्या करता आणलेल्या आहेत। त्याचा फायदा घ्या। नाहीतर तुम्ही फॉर्म भरायला जर कमी पडला तर मग तुम्ही या योजनेपासून वंचित राहाल।
मला माझ्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही भगिनीला, मातेला आणि मुलीला जी त्या लाभ देण्याच्या नियमामध्ये बसते तिला लाभापासून मला वंचित ठेवायचं नाही, कुणालाच सहकाऱ्यांना वंचित ठेवायचं नाही. म्हणून वाढदिवसाच्या दिवशी मी तुम्हाला भेटायला आलोय, म्हणून हे तुम्हाला सगळं समजून सांगायला आलोय. मगाशी तुम्हाला थोडी एक छोटीशी व्हिडिओ क्लिप पण दाखवली, त्याच्यात पण तुम्ही ते सगळं बघितलेलं आहे. त्याच्यामुळं हे जे काही आहे ह्याच्यातनं अजून एक योजना आहे, पिंक रिक्षा, गुलाबी रिक्षा. त्याला पेट्रोल लागत नाही, डिझेल लागत नाही, ई व्हेकल त्याला म्हणतात. आणि त्या आम्ही महिलांच्या करता देतोय. सध्या पहिल्या 17 महत्वाची शहरं घेतलेली आहेत. फक्त त्या महिलेला रिक्षा चालवता आली पाहिजे. तसंच आम्ही तिनं 10% रक्कम टाकायची. समजा 3.5 लाखाची रिक्षा आहे तर तिनं 35,000 रुपये भरायचे, 70,000 रुपये राज्य सरकार भरणार. आम्ही आमच्याकडनं त्याच्यात तुमच्या करता देणार. रिक्षाची मालकी त्या भगिनीची, म्हणजे 30% रक्कम झाली, 70% बँकेकडनं लोन आम्ही देणार. आणि तुम्हाला त्याचा हप्ता जो आहे तो साधारण 6,250 असा हप्ता येईल वर्षाचा, महिन्याचा. म्हणजे 210-220 रुपये तुम्हाला जो काही बिझनेस होईल त्याच्यातनं बाजूला काढावे लागतील, पण पेट्रोलला खर्च नाही. रिक्षा घरी आल्यानंतर घरी 2-3चा प्लग असतो, तिथं चार्ज करायची, पुन्हा सकाळी आपली रिक्षा चालू, दिवसभर चालू. ही एक नवीन उत्पन्न देणारी महिलांच्या करता पिंक रिक्षा ही योजना आणली. सध्या मी 80 कोटी रुपये दिलेत, बरोबर ना. आता काही मला महिला भेटल्या की बाबा आम्हाला पण पाहिजे, परंतु उद्या आता पारनेर आहे शहर, पारनेर शहराची लोकसंख्या बघूनच रिक्षा द्याव्या लागतील ना. उद्या इथं 10-20 रिक्षा दिल्या आणि तिथं धंदाच नसेल, ग्राहकच नसेल, प्रवासीच नसतील तर करायचं काय. त्याच्याकरता मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, आमचं अमरावती, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर अशी जी काही मोठी मोठी, नाशिक, जळगाव अशा प्रकारच्या शहरांच्या मध्ये आपण ती पहिल्यांदा योजना राबवतो. पण तर वाढदिवसाच्या दिवशी संवाद साधताना अजित पवारांनी महिलांसाठीच्या राज्य सरकार राबवत असलेल्या वेगवेगळ्या योजनांचा फायदा महिला मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तूर्तास या महत्त्वाच्या घडामोडीसह न्यूजरूम लाईव्ह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पाहत रहा झी 24 तास.